नमस्कार मित्रांनो. तर अंबानी साहेबांनी आपल्या मुलाच्या प्रिवेडिंगमध्ये इतका खर्च केला की हा कर्ज वसवण्याची सुरुवात चक्क लोकांपासूनच झाली. तर तुम्ही म्हणशाल की मी असं का म्हणतो, तर चला पुढे व्हिडिओमध्ये बघूया आपण नेमका विषय काय आहे. तर याबद्दल आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर 3 जुलै 2024 रोजी जिओ तसेच एअरटेलने आपल्या प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत आणि ही सुरुवात होते 27 डिसेंबर 2015 या रोजी. तर या दिवशी रिलायन्सने आपले जिओ सिम लॉन्च केले. तर मित्रांनो, या दिवसापासून भारताच्या इंटरनेट युगात जसं काही भूकंप झाला, म्हणजे 2G ते 5Gचा प्रवास हा अतिशय झपाट्याने झाला आणि यामुळे सोशल मीडियालाही चालना मिळाली. तर सोशल मीडियामुळे अनेक लोकांना एक करिअरचं साधन मिळालं, तसेच बहुतेक म्हणजेच लाखो लोकांचे करिअर सेट झाले सोशल मीडियावर मित्रांनो. तर खूप जणांचे स्वप्नही पूर्ण झाले. तर आपण चला रिलायन्स जिओचं बिझनेस स्ट्रॅटेजी पाहूया. तर मित्रांनो, सुरुवातीला 3 महिने रिलायन्स जिओने अतिशय म्हणजे मोफत सेवा दिल्या. तसेच इंटरनेट असो, कॉलिंग असो, 100 मेसेज पर डे असो. तर यामुळे त्यांना असा फायदा झाला की अनेक लोकांनी जिओचे सिम घेण्यास सुरुवात केली, कारण सेवा मोफत होत्या. त्यामुळे खूप करोडो लोकांनी जिओचे सिम घेण्यास सुरुवात केली आणि जे काही इतर कंपन्यांचे सिम होते ते जिओमध्ये लोकांनी पोर्ट करून घेतले. तर त्यानंतर 3 महिन्यांच्या मोफत स्कीमनंतर जिओने लोकांकडून 28 दिवसांच्या बेसिक प्लॅनवर 199 रुपये घेण्यास सुरुवात केली. तर 199चे लगेचच 239, तसेच या महिन्यात 239 300 पार करण्यात आले. तर म्हणजेच या 28 दिवसाच्या बेस प्लॅनने मित्रांनो 300चा आकडा गाठलेला आहे सध्या. तर या जिओच्या या स्कीममुळे अनेक कंपन्यांचे नुकसान झाले. त्यात आयडिया तसेच वोडाफोन इत्यादी कंपन्या ठप्प पडल्या मित्रांनो. तर एकेकाळी टॉपला असलेली आयडिया आता वोडाफोनच्या मदतीने या मार्केटमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर यासोबत आपल्याला जर 5G सेवेचा उपभोग करायचा असेल तर 1.5 GB बेसिक प्लॅनने नाही चालणार मित्रांनो. आता कमीत कमी 2 GB बेसिक प्लॅन मारावा लागेल पर डेचा, तरच आपण 5G अनलिमिटेड सेवाचा फायदा घेऊ शकतो. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये सर्वात जास्त म्हणजे जिओ 40% मार्केट शेअर असून दुसऱ्या क्रमांकावर एअरटेलकडे 32 मार्केट शेअर. तर एकेकाळी टॉपला असलेल्या आयडियाला वोडाफोनच्या मदतीने 3ऱ्या क्रमांकावर 18% मार्केट शेअर आहे मित्रांनो. तर या फ्रीच्या स्कीममुळे त्यांनी काय केलं, अगोदर लोकांना सवय लावली, त्यानंतर रिचार्जचे पैसे घेण्यास सुरुवात केली. म्हणजे लोकांना एकदा सवय लागली तर ते रिचार्ज कितीच असो ते रिचार्ज करणे भागच पडले. तर अशी त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी होती. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.